नमस्कार, मी माधुरी. होळी म्हटलं की रंग आणि आनंद हा आलाच. आज मी होळी स्पेशल पुरणपोळीचे जेवणाचे ताट दाखवणार आहे. चला आपण बघूया. 3 तास भिजवलेली हरभऱ्याची डाळ येथे घेतलेली आहे. डाळ शिजत असताना वरती फेस येतो, तो काढून टाकल्याने डाळ पचायला हलकी होते व डाळीतील जड घटक निघून जातात. चिमूटभर मीठ व थोडं तेल घातल्याने डाळ एकसारखी आणि मऊ शिजते. पचायला हलकं असं मऊ पुरण तयार होते. डाळ छान शिजलेली आहे. आता एका चाळणीतून आपण डाळ आणि पाणी अलग करून घेऊ. डाळीपासून वेगळे झालेले पाणी कटाच्या सारसाठी वेगळे काढून ठेवायचे. वरची डाळ चाळणीतूनच छान मऊ करून घ्यायची. आता आपण मऊ झालेल्या पुरणात गूळ मिक्स करून घेऊ. डाळ आणि गुळाचे संतुलन जर समप्रमाणात ठेवले तर छान पुरण तयार होते. आणि साखरेऐवजी गुळाचाच वापर करा, जो आरोग्यासाठी लाभदायक असतो. पुरणासाठी जाड बुडाची कढईच वापरायची, म्हणजे छान पुरण तयार होते. छान घट्ट पुरण तयार झाले आहे. गॅस ऑफ करू. पुरण थंड होऊ द्यायचे आणि मग त्यानंतर त्यामध्ये वेलची पावडर मिक्स करायची. पुरण छानपैकी एकजीव करून घेऊ. येथे मी एक मोठी वाटी घेऊन गव्हाचे पीठ वस्त्रगाळ करून घेतले. एका छोट्या वाटीमध्ये मीठ, हळद आणि पाणी मिक्स करायचे आणि ते त्या पिठामध्ये टाकायचे. कोमट पाणी घेऊन हलक्या हाताने मळायचे. एकदमच पाणी न घालता हळूहळू पाणी टाकायचे. कणिक थोडी सैल, अगदी चपातीच्या कणकेपेक्षा मऊ असावी. मीठ घातल्याने कणकेला छान चव येते आणि हळदीने छान रंग येतो. बघा किती छान कणिक झालेली दिसते. आता एका ओल्या फडक्याने आपण ती कणिक झाकून ठेवू. कटाच्या आमटीसाठी उभा चिरलेला कांदा आणि ओल्या खोबऱ्याचे काप गुलाबीसर रंगावर परतवून घ्यायचे. आले, लसूण, धने, बडीशेप हे तेलामध्ये परतवून घ्यायचे, म्हणजे त्याचा कच्चेपणा निघून जाईल. आणि मिक्सरमधून त्याचं बारीक वाटण करून घ्यायचं. मिक्सरमध्ये फिरवताना कोथिंबीरीचे कवळे देठही फिरवायचे, म्हणजे त्याच्याने कटाच्या आमटीला छान टेस्ट येते. आता हे आपण सर्व मिक्सरमध्ये फिरवून घेऊ. कढईमध्ये तेल घ्यायचे. हिंग, जिरं, मोहरीची फोडणी द्यायची. त्यामध्ये हे फिरवलेलं वाटण मिक्स करायचं. तेल सुटस तोपर्यंत एकजीव करत राहायचे. त्यात आता गरम मसाला, लाल मिरची पावडर, हळद असे सर्व टाकून मिक्स करत राहायचे. डाळीपासून निघालेला कट आपण यामध्ये मिक्स करून घ्यायचा आणि थोडं गरम पाणी टाकायचं आणि चांगली उकळी येऊ द्यायची. भिजवून ठेवलेली चिंच आणि गुळाचा कोळ मी यामध्ये टाकते. ते टाकल्यानंतर चांगली उकळी येऊ द्यायची. कोथिंबीर टाकायची. छान कटाची आमटी तयार आहे. पुरणपोळी असली की बटाट्याची भाजी पाहिजेच. सगळ्यांची आवडती बटाट्याची भाजी देखील बनवलेली आहे. खिरीसाठी मी आता कढईमध्ये तूप घेतलेले आहे. ड्रायफ्रूट सोनेरी रंगावर परतवून घ्यायचे. 1 तास तांदूळ मी पाण्यामध्ये भिजत ठेवले होते, ते आता मी मिक्सरमधून रवाळ काढून घेतलेले आहेत. दूध मिक्स करून सारखे हलवत राहायचे. वरून खोबरे ॲड करायचे. साखर आणि वेलची पूड मिक्स करून खीर तयार. भजीसाठी उभा चिरलेला कांदा, उभी चिरलेली मिरची, कोथिंबीर, ओवा आणि समप्रमाणात घेतलेले मूग डाळ आणि हरभरा डाळीचे पीठ, 1 चमचा तांदूळाचे पीठ, ज्याच्याने भजी कुरकुरीत होते, असं सगळं मिक्स करून घ्यायचं. चवीप्रमाणे मीठ टाकून पाणी मिक्स करून मस्तपैकी भजे करून घेऊ. कुरडई तळून घेतलेली आहे. होळी म्हणजे फक्त रंगच नाही, तर तो आपल्या संस्कृतीचा गोड सण आहे. तो सर्वांनी आनंदाने साजरा केला पाहिजे. डाळीप्रमाणेच भातावर आलेला फेसही काढून टाकायचा. त्याच्याने भात पचायला हलका होतो आणि त्याची चवही छान लागते. होळीला रंग देणारी अशी पुरणपोळी आपण आता बनवून घेऊ. कणकेचा छोटा गोळा घेऊन एक छोटी पारी लाटून घेते. तूप लावून पुरणाचा गोळा ठेवून घेते. पुरणपोळी म्हणजे होळीच्या सणाची खास ओळख. अगदी हलक्या हाताने पुरणपोळी लाटायची. लाटताना तांदूळ पिठी वापरली तरी चालते. तुमच्याकडे होळी सणाला काय बनवलं जातं तेही सांगा. पोळी छान लाटली जाण्यासाठी कणिक आणि पुरणाचं कॉम्बिनेशन अगदी व्यवस्थित झालं पाहिजे. अगदी हलक्या हाताने लाटल्यामुळे पुरणपोळी छान लाटली जाते आणि कुठेही बाहेर पुरण आलेलं नाहीये. परंपरेचा मान असलेली आणि होळी सणाची खास ओळख असलेली गोड अशी पुरणपोळी लाटून आता तयार आहे. आता लाटलेली पुरणपोळी आपण तव्यावर टाकून तूप लावून खरपूस भाजून घेऊ.
हीच तर आहे आपल्या संस्कृतीची खरी ओळख. बघा कशी टम्म फुगलेली आहे पुरणपोळी. आता आपण तिचा गोडवा वाढवण्यासाठी त्यावर भरपूर तूप टाकून खरपूस भाजून घेऊ. परंपरा जपणारा हा सण आहे, हा आपण गोड करूया आणि आपण निसर्गाला इजा न पोहोचवता होळीचे रंग खेळूया. तुम्हा सर्वांना होळीच्या खूप खूप शुभेच्छा. होळी आनंदाचीच नव्हे तर जबाबदारीचीही बनवूया. नैसर्गिक रंगाचा वापर करून पाणी वाचवा आणि निसर्गाला कुठल्याही प्रकारे आपल्याकडून हानी पोहोचवली जाणार नाही याची सर्वांनी काळजी घ्या. माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.